तर राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात तेही बघूया. खरं तर राहुल गांधी काय वाटतं मला राहुल गांधींच्या संपूर्ण भाषणात त्यांनी जे काय हे केलेलं आहे ते? मुझे ऐसा लगता है कि उन्होंने बहुत सेंसिबल बोला. जो हमारे देश में पेट्रियार्की चल रहा है विच इज़ एक्सट्रीमली रॉन्ग. वुमेन्स के पास सेम पावर होना चाहिए. मेन थिंग सेफ्टी होना चाहिए. राइट्स इक्वल होना चाहिए. एंड इट वाज द फर्स्ट टाइम आई सॉ राहुल गांधी. ही इज़ ऑसम. ऐसे ही लोग हमको चाहिए देश के लिए. राहुल गांधीच्या भाषणामधला कुठला मुद्दा हा अपिलिंग वाटला? आय थिंक सगळेच मुद्दे खूप जास्त अपिलिंग होते. आजकाल वुमेनची जी सोसायटी आहे त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ऑलमोस्ट ते सगळे त्यांनी त्याच्यात कवर केले. आय डोंट थिंक यातला कुठलाही मुद्दा असा एकदम मला स्टँडआउट सगळेच झाले, पण असा आवडलेले माझे सगळेच मुद्दे आहेत. त्यामुळे मी कुठल्याही एका मुद्द्याला मला खूप आवडला असं नाही बोलणार. आणि माझा पॉलिटिकल आयडल जर कोणी असेल तर ते राहुल गांधीजी आहेत. सो इट वॉज अ बिग प्लेजर टू सी हिम लाईव्ह आणि त्यांना बोलताना बघून मला खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच राहुल गांधीजींना भाषांतर करताना पाहिलं अँड आय रिली फील की जे काही मुद्दे आज मांडले गेले ते सगळे रिलेट झालेले आहेत. आणि मेन म्हणजे मुद्दे ऐकणं असतं. फक्त वरच्यावर सपोर्ट दाखवणं हे वेगळे, पण काय मुद्दे आहेत हे त्यांनी ऐकले अँड आय थिंक दॅट इज ओनली मोस्ट क्रेडिबल थिंग. कॅमेरामन रोहित सरसुने, एबीपी माझा, पुणे.